मॉस डॉर्फर कंपनीतील कामगार कमिटीची निवड प्रक्रिया C2 कामगार भवन येथे गुप्त मतदान पद्धतीने शांततेत आणि उत्साहात पार पडली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कॉम्रेड देवीदास साडोळे, कॉम्रेड तुकाराम सोनजे यांनी काम पाहिले. या निवडणुकीत एकूण 8 उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे 100% मतदान होऊन कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदानानंतर निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला असून कॉम्रेड शरद रोकडे, कॉम्रेड संदीप नाठे, कॉम्रेड अमित देशपांडे, कॉम्रेड तुकाराम नाठे, कॉम्रेड दीपक मांडे यांची कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तसेच मानससेवी सदस्य म्हणून कॉम्रेड डॉक्टर D.L. कराड, कॉम्रेड देवीदास साडोळे, कॉम्रेड तुकाराम सोनजे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर मॉस डॉर्फर एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अध्यक्षपदी कॉम्रेड डॉक्टर D.L. कराड यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी कॉम्रेड देवीदास साडोळे, कॉम्रेड अमित देशपांडे, कॉम्रेड दीपक मांडे, सरचिटणीसपदी कॉम्रेड संदीप नाठे, सचिवपदी कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड तुकाराम नाठे, कॉम्रेड खजिनदारपदी कॉम्रेड शरद रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ही कमिटी सातत्यानं कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त केला. तसेच उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास कॉम्रेड छाया जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं कामगार उपस्थित होते. निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कामगारांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.